नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज तेर गावामध्ये आहे आणि इथं राज्यमाता जिजाऊ यांची जयंती आज साजरी करण्यात आली होती आणि इथं या तेर गावामध्ये ह्यांनी रक्तदानाचे शिबिर व अनेक असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले होते. आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. इथं काय आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. त्याच्या अगोदर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या चॅनल व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण इथं काय कार्यकर्ते आहेत, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला. काय नाव तुमचं? सारंग पिंपळे. आता इथं जयंती साजरी करण्यात आली. इथं काय काय उपक्रम राबवण्यात आले होते? रक्तदान शिबिर पण घेतलेले दिसायला काय सांगता? रक्तदान शिबिर घेतलेले आहे. ह्या वर्षी घेतली होती, गेल्या वर्षी घेतली होती, ह्या वर्षी घेतलेली आहे. परत शालेय स्पर्धा घेतल्या होत्या आम्ही, त्याचा बक्षीस वितरण झाला शाळेवरच. परत सिव्हिल आहे आपल्या इथं महागच. सिव्हिलमध्ये फळवाटप कार्यक्रम आहे. परत अजून अंगणवाडी जास्त खाऊ वाटप केलेलं आहे अंगणवाडीमध्ये. तर ही जयंती तुम्ही किती दिवसापासून साजरी करताय? म्हणजे आता हे 4थं वर्ष आहे. म्हणजे 4थं वर्ष चालू आहे, आम्ही साजरा करतो जयंती. हा, प्रत्येक वर्षी ह्याच ठिकाणी जयंती असते, असेच कार्यक्रम राबवले जातात का ह्या वर्षी कार्यक्रम घेतले? नाही ह्या वर्षी फक्त म्हणजे जर बाकीचे कार्यक्रम असतात ह्या वर्षी फक्त रक्तदान शिबिर घेतलेले आहे. हा, रक्तदान शिबिर मध्ये किती आतापासून किती रक्तदान झाले? आता झालेत 15-16 बॅग झालीत. चालू आहेत पण अजून 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू आहे. काय नाव तुमचं? शुभम थोडसरे. काय सांगताल? आज इथे जयंती साजरी केली होती आणि इथे रक्तदान शिबिर पण घेतलेलं आहे आणि अनेक असे उपक्रम राबवण्यात आले होते, त्याबाबत काय सांगता? असं आम्ही ह्या वेळेस पहिलेच करायला आम्ही बाकीचे करत होते बाहेरचे पोरं. आम्ही ह्या वेळेस करायला आम्ही आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे. सिव्हिल मध्ये फळ वाटप करायला जायचं आता. पुन्हा शाळेत कार्यक्रम घेतले होते, बक्षीस वितरण ते झाले सगळं. पूजा आरती हे सगळे जिजाऊंची केलेली आहे. आता मिरवणूक आहे रात्री. रात्री मिरवणूक आहे. हा, रात्री मिरवणूक आहे जिजाऊ. या शाळेमध्ये काय काय उपक्रम घेतले होते? शाळेमध्ये स्पर्धा घेतल्या होत्या. कशा स्पर्धा होत्या? रनिंग स्पर्धा, लिंबू चमचा, लहान मुलांच्या, मुलींच्या लिंबू चमचा हे स्पर्धा घेतल्या मुलींच्या फक्त. हा, बक्षीस वाटप झालं का तिथलं? हा झालं. काय काय केलं बक्षीस वाटप? ट्रॉफी शाळे साहित्य असं. ही ह्या वर्षीच केलेलं आहे का ह्याच्या अगोदर पण करताय तुम्ही? शाळेत स्पर्धा घेत होते पण आम्ही ह्या वर्षीच करायला. आधी दुसरे असे करत होते. दुसरे मुले करत होते हा. ह्याच्या अगोदर? काय म्हणला? काय म्हणला? म्हणजे गेल्या बारीला दुसरे मुलं करत होते, पण ह्या वर्षी आम्ही घेतलं नियोजन आम्ही करायला. म्हणजे बाकीचे मुलं करायला गेल्या वर्षी दुसरे पोरं करत होते. हा, पण ते पण आहेत, पण आता ह्या वर्षी आम्ही करायला. हा, काय नाव तुमचं? राजू राबदारे. काय सांगता तिथे जयंती साजरी केली? राजमाता माझी जिजाऊ जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरा केली. सकाळी मोठ्या संख्येने भावी भक्त इथं आलते, शिवभक्त आलते आणि शाळेत स्पर्धाही घेतल्या आणि रक्तदान शिबिरही घेतलं. आता काय वाटतं त्यांच्या बाबत? तुम्ही इथे जयंती साजरी करताय, आता तुम्ही ह्या वर्षी जयंती साजरी केली का ह्याच्या अगोदर कधी जयंती साजरी करतात? ह्याची आधी पण केली ती आणि आता पण मोठ्या उत्साहाने केली साजरा. संध्याकाळी मिरवणूक आहे का इथे? हो, संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक आहे. संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक शिवभक्त इथं जमा होतील. काय नाव तुमचं? ओमकार गाडवे. काय सांगता? इथे जयंती साजरी केली आणि इथे रक्तदान शिबिर पण केले. ह्यांनी सांगितलेल्या प्रकारचे ती शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले होते, बक्षीस पण देण्यात आलेलं आहे, तर काय सांगता? काय नाही, ह्याच्या आधी जी आहे ती तरुण वर्ग आमच्यापेक्षा बघत होता याचं नियोजन सगळं. मग ह्या वर्षी आम्ही करायचा प्रयत्न केलाय आणि रक्तदान शिबिर वगैरे आम्ही केलं ह्या वर्षी. ह्याच्या आधी दुसरे उपक्रम होते, तसंच अनेक शाळेवर स्पर्धा फिरदा केल्या त्या सगळ्या. मग बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सकाळी झाला 10 वाजता. आता फळ वाटायचा कार्यक्रम होणार आहे थोड्या वेळात ग्रामीण रुग्णालयामध्ये. आता रक्तदान शिबिर चालू आहे. आता ही तुम्ही कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, ही प्रत्येक वर्षी असंच कार्यक्रम ठेवणार आहेत का कसं आहे? 100% आम्ही प्रयत्न करणार, 100% प्रयत्न करणार आम्ही की हा कार्यक्रम इथून पुढे अशी प्रथा झाली पाहिजे की नवीन उपक्रम जे असतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न 100% करणार. बघा, आपण या तेर गावामध्ये इथं आलेलो होतो आणि राज्यमाता जिजाऊ यांची इथं जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली होती आणि इथं रक्तदान शिबिर पण घेण्यात आलं होतं. शाळेमध्ये वेगवेगळे पद्धतीने उपक्रम राबवण्यात आले होते. त्यांनी बक्षीस वाटपाचा कार्यक्रम त्यांचा झालेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये इथं सिव्हिल आहे, इथं पाठीमागं त्या सिव्हिलमध्ये सहित त्यांनी जाऊन तिथं फळ वाटपचा कार्यक्रम करणार आहेत. बघा, मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे.
कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काही वेगळे विषय तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नावी जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.